गोंदिया में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की गर्जना। अवैध दारू धंधा करने वालों को हराओ, शिंदे का बड़ा बयान। डॉक्टर प्रशांत कटरे व शिवसेना उम्मीदवारों को जिताने की अपील। विकास कार्यों की निधि कम नहीं होगी, शिंदे का आश्वासन। लड़कियों के लिए लखपति योजना की घोषणा, भारी तालियां। इंदिरा गांधी स्टेडियम में उमड़ी भीड़, शिंदे की जनसभा में जोश। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इनकी विशाल जनसभा को संबोधन कर दारू जैसे अवैध धंधे चलाने वाले को हराने की बात कर सभी विकास के कार्य तेज गति से होकर डॉक्टर प्रशांत कटरे सभी उम्मीदवारों को जिताने की मांग की। गोंदिया इंदिरा गांधी स्टेडियम में आज दोपहर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने भारी जनसभा को संबोधित करते हुए शिवसेना के डॉक्टर प्रशांत कटरे तथा उनके सभी उम्मीदवारों को ज्यादा संख्या में जीतने की मांग की। गूंजा शहर विभिन्न विकास कार्य की निधि कम नहीं होगी तथा लड़की बहन इनके लिए लखपति योजना भी की जाएगी, ऐसा कहा। भ्रष्ट छवि वाले इन्हें हराकर शिवसेना को जिताने की मांग की। इस अवसर पर जिला अध्यक्ष सोनू भाऊ पुथे, राजू ठकरेले आदि शिवसेना के नेतागण प्रमुखता से उपस्थित थे। सतीश पारधी की रिपोर्ट। हिलो मत यार तुम लोग। या ठिकाणी मान्यवरांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी आपापल्या जागेवरती स्थानपन्न व्हायचंय जिसका काम नहीं नीचे आ यार। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्व गोंदिया जिल्ह्यातील मनसैनिकांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो। आता लगेच माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय ठकरेले शिवसेना संघटक गोंदिया त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना चाहूंगा कि हमारे शहर में हमको क्यों चुनना चाहिए, इसके लिए हमको आना है। तो पहला मिशन होगा कि स्वच्छ भारत मिशन के तहत हमारी नगर परिषद का जो जीर्णोद्धार जो 77 साल में आने वाली पहले की सरकारों ने नहीं किया, उसके लिए क्या ब्लूप्रिंट होना है, ये मैं अपनी बातों को बार बार रखते आया हूँ और रखने जा रहा हूँ। शिंदे जी का आभार मानना चाहूंगा कि वो हमारे बीच आके, क्योंकि उनके बीच में नगर विभाग है, तो 77 सालों में जो अभी तक हम नंदी गंदी की समस्याओं से उठकर ऊपर नहीं आ पाए, उसका तो निवारण हमारे मूलभूत अधिकारों के तहत होना चाहिए। हमारी म्युनिसिपैलिटी की स्कूलें बंद पड़ चुकी हैं, जिनके लिए गरीबों की बच्चों को बड़े स्कूल में जो अच्छी शिक्षाएं प्रदान नहीं कर पाते, ऐसे स्कूलों का भी जीर्णोद्धार करने के लिए मैं अपने मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री जी के साथ बात रखूंगा। महिलाओं के बचत गटों को एक बढ़कर निधि का प्रयोजन करके मार्केट के नियोजन करके हम उनका व्यापार और पैसा का रेवेन्यू जनरेशन हो और वहाँ की समस्या, वहाँ पे कचरा, घन कचरा जमा हो। टाइम के समय बहुत कम है हमारे। धनुष बांध पर आप निशान लगाकर हमारी पूरी टीम को 33 लोग हमारे
जो नगर सेवक और सेविकाओं के साथ में मुझे अपना आशीर्वाद देंगे डॉक्टर। राजवीर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। संविधान के रचिते परम पूजनीय आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना पण मानाचा मुजरा हिंदू इंद्र ठाकरेंना अभिवादन करतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना, अजून माझे तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो एवं मित्रांनो, आज 2025 ची निवडणूक आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व लोकांनी इथं येऊन जे आपली ताकद व शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या लोकांना वाटायचं की शिवसेना ह्या गोंदिया जिल्ह्यात काहीच नाही आहे, हा माप त्यांना दाखवतोय। आज त्यांचे धाबे दणाणलेले आहेत की गोंदिया शहरामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये एकनाथ साहेबांची शिवसेना, शिंदे साहेबांची शिवसेना ह्या गोंदिया शहरात गोंदिया जिल्ह्यात जेव्हापर्यंत सोनूपुटे आहे तेव्हापर्यंत ताकदी नाही तर राहणार आहे। मरेपर्यंत शिंदे साहेबांना आता आम्ही सोडणार नाही, याचा मी तुमच्या सर्वांच्या समक्ष एक वचन देतोय। जे आमचे काही मित्र पक्ष आहेत त्यांना जर याचं वाटत असेल की जे आपल्या पातळी सोडून जे आमच्यावर टीका करत आहे, जे नकली असेल तर इथं येऊन बघावी की हे शिवसेना आता तुमचा ठाणा कसा पलटी करतोय, जो ज्या शब्दामध्ये आमच्यासोबत बोलणार आहे त्या शब्दामध्ये आम्ही त्यांना जबाब देण्यास तयार आहोत। तेव्हापर्यंत आम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आहे। आपल्याला चांगला रिझल्ट देऊन इथून नगराध्यक्ष आपल्याला डॉक्टर कटरे साहेबांच्या नावाने आम्ही आपल्याला काढून देऊ। आणि लाडक्या भावाने, लाडके भाऊ पण आहे, लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जास्ती आहे आणि खरं म्हणजे हे गोंदियामध्ये राईस सिटी म्हणून याची ओळख आहे। इथं मनाने रईस म्हणजे श्रीमंत, मनाने श्रीमंत लोक राहतात आणि त्यामध्ये लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ शेतकरी सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। मोठी सभा होती है, इतनी बड़ी सभा पहली बार हो रही है, इसलिए मैं आप सभी लोगों का अभिनंदन करता हूँ। परिवर्तनाचा पर्व आता सुरू झालेला आहे। परिवर्तन पाहिजे तुम्हाला, परिवर्तन पाहिजे, विकास पाहिजे आणि मग म्हणून गोंदियावर भगवा फडकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। शिवसेनेला मत म्हणजे धनुष्यबाणाला मत, शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, हे मी सांगायला आपल्याकडे आलेलो आहे। तुमच्या एका मताने नशीब पालटेल शहराचे गोंदियाच्या मतदारांनो दाबा बटन धनुष्यबाणाचे, हे मी सांगायला आलेलो आहे। आणि म्हणून झाला पाहिजे म्हणून आपण डॉक्टर प्रशांत कटरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे। नगराध्यक्ष एक सुशिक्षित डॉक्टर आहे आणि हा स्वच्छ चारित्र्याचा, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा आणि म्हणूनच एक नवीन चेहरा। पार्टी कोरी आहे, आतापर्यंतचे लोक काय काय त्यांनी केले तुम्हाला माहित आहे, परंतु डॉक्टर प्रशांत कटरे एकदम नया फ्रेश कॅन्डिडेट काढायचा आणि म्हणून या VIP कल्चर आपल्याला सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा। सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आपल्याला आणायचे आहे, त्यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आपल्याला आणायचे आहे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीकडे आहे, मी लाडकी बहीण योजना सुरू केली। काही लोकांनी त्याला विरोध केला, काही लोक कोर्टात गेले, काही लोकांनी म्हणाले योजना फक्त चुनाव केली आणि ती योजना आता सुरू झालेली आहे। आला तरी बंद होणार नाही। त्या निवडणुकीमध्ये एवढं बहुमत दिलं की आता
इतिहासामध्ये कधी 232 जागा विधानसभेच्या आल्या नव्हत्या, त्या माझ्या लाडक्या बहिणींमुळे आल्या, लाडक्या भावांमुळे आल्या. आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. पायावर आम्ही उभं करणार, स्वतःच्या पायावर उभा करणार, छोटा मोठा व्यवसाय तुम्हाला करता येईल. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी लखपती झाल्या पाहिजे, लखपती यासाठी योजना आपण आणतो आहे. त्यामुळे एसटी कोट्यात नाही गेली, नफ्यात आली. आम्ही मुलींना 100% फी मध्ये सवलत दिली, काढली. युवा प्रशिक्षण योजना सुरू केली, पण अशीच त्याच्यामध्ये थोडा अडचण आहे. एक विश्वासू चेहरा तुमच्यावर किती लोक उभे आहेत, 30 लोक जे उभे आहेत, या सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. आणि म्हणून 34 उमेदवारांना या ठिकाणी आपण त्यांची नावं मी घेत नाही, मत मागायचं, 1-2 मत मागायचे. शिवसेना का शेर आया तो बाजू हट रहे, यहाँ पर जीतने वाला है सिर्फ प्रशांत कटरे. रस्ते नहीं, धूल है, पब्लिक टॉयलेट नहीं, गार्डन नहीं, पानी नहीं, काही नाही. याचा इलाज पण बोलतो जड़ से मैं करूंगा, जड़ से. रस्ते, दिवाबत्ती, कचरा का डंपिंग है ना, त्यामुळे निधी कमी पडू देणार नाही. करायचा कचरा मुक्त गोंदिया करायचा आहे, प्रदूषण मुक्त गोंदिया करायचा आहे, भ्रष्ट गोंदिया करायचा आहे. आणि म्हणून यासाठी तुम्हाला परिवर्तन मिळवायला पाहिजे, आपल्याला दिली पाहिजे. आणि म्हणून मी जो शब्द देतो तो शब्द पाळतो. रामटेक मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2000 कोटी रुपयाचा निधी दिला. 2000 हा शब्द मी तुम्हाला द्यायला. प्यायला पाणी पाहिजे, वेळेत ठिकाणी योजना पाहिजे, शाळा पाहिजे, या ठिकाणी आरोग्य केंद्र पाहिजे, या ठिकाणी नाट्यगृह पाहिजे. हे मला आपल्या प्रशांत कटरे यांनी सांगितलंय. और क्या चाहिए? खेळायला पाहिजे, मैदान पाहिजे, फुटपाथ पाहिजे. 1 करोड़ रुपया मैंने अभी प्रधानमंत्री जी का जन्मदिन था ना, तभी तेव्हा नगर विकास खात्याकडून एकनाथ शिंदेने सगळ्या नगरपालिकांना गार्डन साठी 1 करोड़ रुपये दिले. अरे मैं देता है, उसका इस्तेमाल होना चाहिए. इधर मैंने इतना निधि दिया है, वो गायब करने वाले कौन है, उनको ढूंढना पड़ेगा. झोपडपट्टी आहे का इथं? झोपडपट्टी आहे ती नियमित करू, म्हाडाच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास करू, त्यांना हक्काची घरं देऊ आपण. कारण नगर विकास मंत्री पण मी आहे, गृहनिर्माण मंत्री पण मी आहे. तेव्हा नागपूर गोंदिया पण आपण समृद्धीमध्ये घेतलेला आहे. तुमचा गोंदियाचा पण विकास होईल, ते माझ्याकडे आहे. त्यामुळे करून दाखवणार, धीमी गती से शुरू, उसको आशीष जरा जोर लगाओ, काम करायचं. 2 उड्डाण पूल आपल्याला पाहिजे, जुनी हो गई है. नगर परिषदच्या बिल्डिंग साठी पण नगर विकास खात्यातून हा एकनाथ शिंदे पैसे देईल आणि चांगलं नगर परिषदेचं तर कोणता आहे. आणि तिथं पूर्ण पाण्यामध्ये परिसर जातो, कोणता एरिया आहे करू. पाऊस पडला तरी लोकांच्या घरात पाणी जाता कामा नये, याचा देखील व्यवस्था आपण करूया. खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना. आपली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आपण पुढे नेतोय. म्हणून महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आपण 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. 60 जागा जिंकल्या, 20 जागा जिंकल्या. मग खरी शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना, खरं म्हणजे
त्याचे उमेदवार प्रशांत कटरे आहे.